महाराष्ट्रातील 4 भूमिपुत्रांचा पद्म पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झालेत। श्रीरंग लाड हे एक शेतकरी आहेत। त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केले। त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय। यासह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लडक्या ढिंका आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर्मिदा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापार, उद्योग, आरोग्य सेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान जाहीर केला जातो। फोन चालू असताना दुसरा नंबर मध्ये दिसतो, त्याला पण खेड्यापाड्यातल्या भाषेत म्हणजे फोनचा पाऊस पडायला लागलेला आहे, इतके फोन आहेत। आणखीन याच्या पाठीमागे केवळ हा भाग आहे, पण माझ्यावरती इतका हृदयस्थ प्रेम करणारी मंडळी आहे, त्या फोनला ओलावा पण आहे। मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कष्टाशिवाय तर काही मिळत नाही, पण कष्टाने शेती करता, पण कष्टात ती शेती करण्यापेक्षा तंत्राने शेती करा। कष्टाला फळ नाही, तंत्राला फळ आहे। वाद्य म्हणजे आपले महाराष्ट्राला हे वाद्य आदिवासीचा श्रेष्ठ वाद्य आहे। हे संस्कृतीने मला आयुष्यात मन समाधान केला आणि पद्म पुरस्कार मिळाला, ते हे माझा आयुष्यात भाग्य समजलं। मला आनंद वाटतो का पुरस्कार मिळाल्यावर? आनंद म्हणजे माझा जीव खुश झाला, असा म्हणजे देवासारखा मी जे काय केलं ते देवाने मला भगवंताने दिला।